शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातला राजकीय संघर्ष आतापर्यंत वेळोवेळी दिसून आलेला आहे। मात्र अकोल्यातील एका कार्यक्रमामध्ये भीमराव आंबेडकर आणि शरद पवार एकाच मंचावर दिसल्यानं नव्या राजकीय चर्चेला उधाण आलंय। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे लहान बंधू भीमराव आंबेडकर यांच्यासोबत शरद पवार एकाच मंचावर दिसले, ज्यामुळे महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणांची नांदी तर नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। हे जरी राजकीय व्यासपीठ नसले तरी या दोन नेत्यांच्या एकत्र येण्यानं महाराष्ट्रात भविष्यात कोणते राजकीय समीकरण उदयास येते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। अकोल्यातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांच्या हस्ते पत्रकारिता महाविद्यालयाची इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 30 फुटी पुतळा तर 24 तास फडकणाऱ्या राष्ट्रध्वजाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी प्रकाश आंबेडकर यांचे लहान बंधू भीमराव आंबेडकर आणि शरद पवार हे एकाच मंचावर होते। मात्र यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना भीमराव आंबेडकर यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय। बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था प्रतिष्ठान, त्याचं उद्घाटन पवार साहेब, शरदचंद्रजी पवार, भीमराव आंबेडकर, सर्व ट्रस्टी प्रतिष्ठानचे। प्रथम हा कार्यक्रम काही राजकीय नव्हता। शाबासकीची थाप देण्यासाठी बाबा ह्या सगळ्या ट्रस्टी मॅनेजमेंट यांच्यासाठी मी इथे आलो होतो। माझा काही राजकीय पिंड नाही। मी भारतीय बौद्ध महासभा, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल याचा मी पदाधिकारी आहे। त्याच्यासाठी मी ह्यांना शाबासकी देण्यासाठी, गौरव करण्यासाठी मी आलेलो आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाशी माझा काही संबंध नाही।